या सत्राच्या माध्यमातून आम्हाला भरपूर असा मुलांचा विकास करण्यासाठी फायदा झाला। हे सत्र पुढे असंच या संस्थेमार्फत असेच विविध कार्य पुढे अशीच चालत राहावं यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते। मॅडमनी वेळातला वेळ काढून आम्हा सर्वांना खूप छान पद्धतीने याची माहिती दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते। आणि तुमची संस्था याच प्रकारे पुढेही अशीच कार्यरत राहो। प्रत्येक घरातून अशी एकतरी हिरकणी तुम्ही घडवावी असं या ठिकाणी मला वाटतं। आणि तुमच्या या कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। एवढी बोलून मी माझी जागा घेते। धन्यवाद। आज आपण सर्व महिलांवर आपली एक नवीन जबाबदारी आहे की आपली नवीन पुढची पिढी घडवण्याची एक नवीन जबाबदारी आहे। त्यासाठी आपण मुलांना काय करतो की मोबाईल त्यांना खेळण्यासाठी मोबाईल देतो, पण हा मोबाईल त्यांच्यासाठी हानिकारक आहे। आणि त्यांना मोबाईल न देता वेगवेगळ्या प्रकारचे गेम कसे घरातल्या घरामध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ कसे घेता येईल हे या सत्रातून आम्हाला मॅडमनी समजून सांगितलं। त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या लसीकरणात मुलांना कोणकोणती लसीकरणं असतात, कोणकोणत्या वयोगटानुसार मुलांना कोणकोणती लसीकरणं असतात हे मॅडमने आम्हाला ह्या सत्रामध्ये समजून सांगितलं। आणि माझ्या मुलांमध्ये जे बदल झाले ना ते पण घरच्यांना पण म्हणजे वेगळं वाटलं आणि मला पण वेगळं वाटलं आणि सगळ्या मुलांना पण अनुभवायला मिळालं। आणि चिडचिडपणा खूप कमी झाला मुलांमध्ये आणि जे बाहेरचं खात होते ते खाण्यात फार कमी झाले मुलं। स्त्री शक्ती यांच्यामार्फतचा सादर केलेला हिरकणी प्रकल्प यामध्ये मी सहभागी झाले। मी 6ही सत्र पूर्ण केले। 6 सत्रांमध्ये मला मुलांसाठी मुलांच्या विकासासाठी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व काही शिकवण्यात आले। त्यामध्ये मुलांचा मानसिक विकास, तसेच शारीरिक विकास, तसेच योगासने, मुलांना या नवीन लाईफस्टाईलपासून त्यांच्या नवीन फास्ट फूड न खाणे अशा काही वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यात आल्या। त्यामध्ये रंगकाम असेल, पुन्हा म्हटलं तर मुलांना पौष्टिक आहार असेल, पुन्हा म्हटलं तर त्याच्यामध्ये मुलांचं लसीकरण, मुलांचं आरोग्य, मुलांना शिस्त कशी लावणे, मुलांसोबत आपण बायकांनी कसा वेळ घालवणे या सर्व गोष्टी शिकवण्यात आल्या। 6 हिरकणी सत्र राबवले गेले। या 6ही हिरकणी सत्र मी अटेंड केले। या सत्रामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी शिकवल्या गेल्या। मुलांना वेगवेगळ्या आकाराची भांडी खेळायला देणे, रंगकाम करणे, कागदी वस्तूंच्या घड्या घालणे, तसेच आहाराविषयी माहिती, पौष्टिक आहाराविषयी माहिती देण्यात आली, लसीकरणाची माहिती देण्यात आली, मुलांना गोष्टी सांगणे, चित्रातील फरक ओळखणे, पानांचे चढता उतारता क्रम लावणे, अशा विविध गोष्टी आम्ही या सत्रामध्ये अभ्यासल्या। या मुलांना विविध वस्तू बोटाच्या साहाय्याने उचलायला लावणे, परत रांगोळी काढायला लावणे, रंगकाम करायला लावणे। यामधून काय होतं की मुलांचा स्नायूंचा विकास होतो। म्हणतात ना, लोखंड गरम असले की त्यावर घाव घातला गेला पाहिजे, म्हणजे त्याच ठिकाणी त्याला आकार पडतो। तसेच मुलांचं हे वय आहे 0 ते 6 वयोगटातील मुलांचा स्नायूचा विकास आत्ताच होतो। त्यामुळे मुलांना योग्य त्यांचा स्नायूचा विकास कसा करता येईल या सत्राच्या माध्यमातून आम्ही शिकलो गेलो। आणि